नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकालच्या या धकाधकीच्या धावपळीच्या कॉर्पोरेट युगामध्ये पालकत्व निभावणं आणि तेही योग्य रीतीनं निभावणं हे फार गरजेचं आहे. कारण जर ते योग्य रीतीनं निभावलं गेलं नाही तर पुढच्या पिढीवर त्याचे दूरगामी परिणाम हे दिसून येतातच. मग हे पालकत्व कशा पद्धतीनं आपण निभवायला हवं, काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या यासाठी, यावर सुप्रसिद्ध चाइल्ड काउन्सिलर, SD क्लिनिकल स्पेशलिस्ट आणि पेरेंट कोच ऋता भिडे यांनी अतिशय सुंदर लेख लिहिलाय. तोच लेख आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या लेखाचं शीर्षकच असं आहे की खरंच तुमची मुलं तुमची प्रायोरिटी आहेत, हा प्रश्नच विचारला आहे त्यांनी. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं घेताना किंवा या प्रश्नाची उकल करताना त्या काय म्हणतात त्या लेखात ते जाणून घेऊया. दर्शना 1 मिनिटानंतर दर्शना दर्शना अशा 6 ते 8 वेळा हाक मारल्यानंतर सुद्धा बाहेरच्या खोलीतून 15 वर्षाच्या दर्शनाचा काहीही प्रतिसाद न आल्यानं प्रांजल बाहेर गेली आणि म्हणाली, तुला ऐकू येत नाहीये का मी हाक मारली आहे ते? यावर दर्शना अगदी काहीही वाटत नसल्यासारखी, आलं ग ऐकू, तू सारखीच हाका मारत असतेस, सारखं सारखं काय झालं रिप्लाय द्यायचा? तिला प्रांजलने एक काम करायला सांगितलं तर म्हणाली, मला वेळ नाहीये, बिंज वॉचिंग करायचंय. अशा उत्तरानं प्रांजलचा पारा अर्थातच चढत होता. 8 वर्षाचा रुद्र होता. 8 वर्षाच्या रुद्रला अभ्यासाचा कंटाळा, काही खेळाचा सुद्धा कंटाळा, नवीन गोष्ट करून बघण्याचा कंटाळा, एकूणच काहीही करायचा कंटाळा येत होता. पण व्हिडिओ गेम्स, ऑनलाईन व्हिडिओ पाहणं हे मात्र तो तासनतास करू शकत होता. तो खूप चिडतो, काही बोललं तर जा तुम्ही असं म्हणतो. शाळेत पण बाकी मुलांवर चिडचिड करतो, दादागिरी करतो, असं त्याची आई सेशनमध्ये सांगत होती. घरी 12 ते 14 तास आई आणि बाबा काम करणारे. मग रुद्र सकाळी 7 ते संध्याकाळी 6 शाळा आणि मग नंतर डे केअरमध्ये. घरी आल्यानंतर 2 तास त्याच्यासाठी म्हणून मावशी यायच्या आणि त्या त्याला खाली खेळायला न्यायच्या. मग TV बघत सगळ्यांचं जेवण आणि मग 11ला झोपायची तयारी. 5 वर्षाची रोशनी बागेत खेळत असताना तिला सापडलेल्या फुलाबद्दल तिच्या फोनवर बोलत असलेल्या बाबांना ती सांगायला गेली. पण बाबांनी खुणेनं तू जा असं म्हटल्यानंतर सॅड फेस करून परत गेली. तिथेच 3 वर्षाचा एक मुलगा त्याच्या बेबीसिटरला शाळेमध्ये आज काय घडलं ते सांगत होता आणि बेबीसिटर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेत होती. मी कुतूहलापोटी त्या बेबीसिटरला विचारलं की तू ह्याचा व्हिडिओ का घेतेयस? तर ती म्हणाली, मॅडमला दाखवायला, नाहीतर त्या म्हणतात की मला हा काहीच सांगत नाही आणि मॅडम घरी येईपर्यंत हा झोपून जातो, म्हणून मग मी व्हिडिओज बनवतेय. अगदी ह्याचप्रमाणे 10 महिन्यांची बाळंसुद्धा त्यांच्या बाबा गाडीमध्ये बसून पार्कमध्ये त्यांच्या बेबीसिटरबरोबर फिरायला येत असतात. आता ह्या सगळ्या उदाहरणावरनं तुम्हाला असं वाटेल की म्हणजे आईनं जॉब किंवा व्यवसाय करायचाच नाही असं माझं मत आहे का? तर असं अजिबात नाही. या उलट बायका आई झाल्यावरती जास्त सक्षमपणे सगळं मॅनेज करू शकतात असं वाटतं मला. फक्त सध्या मला जी मुलं भेटतायत ना आणि जे पालक मुलांबद्दल सांगतायत ना, त्यामध्ये मला एवढं जाणवते की पालकांना मुलांसाठी वेळ नाही. 8 ते 14 या वयातल्या मुलांचे पालक बऱ्याच कारणांमुळे टेन्शनमध्ये आहेत आणि त्यामुळं त्यांच्या मुलांबद्दल कंप्लेंट्स पण असतात. आता ह्या मुलांशी संवाद साधल्यानंतर समजलं की आधीपासून माझी आई किंवा माझे बाबा असं मला करायचे नाहीत, मला जे हवं ते करू दिलं, मग आता असं अचानक काय होतंय? थोडं चिल करायचं ना, हल्ली काही झालं तरी त्याला मीच जबाबदार असते, त्यामुळं मला काहीही ऐकायला आवडत नाही त्यांचं. आणि आधी त्यांना माझ्यासाठी वेळ नसायचा आणि आता मला नाहीये, हे उत्तर मुलांकडनं ऐकायला मिळालं. म्हणजे पालक म्हणून आपण मुलांच्या बरोबर किती वेळ घालवला, त्याहीपेक्षा किती क्वालिटी टाईम घालवला हे फार महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात अगदी लहान बाळापासून होते. याचा अर्थ मुलांच्या अटेन्शन सिकिंग बिहेवियरला पालकांनी कुरवाळत बसायला हवं असं अजिबात नाही आहे.
पण आपण आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या काय हवं काय नको ते जसं बघतो ना, तसं भावनिक दृष्ट्या सुद्धा काय हवं नको बघणं हे फार गरजेचं ठरत चाललंय. प्रत्येक वयोगटासाठी लागणारी पालकांची गरज आणि वेळ हा वेगवेगळा आहे. हा वेळ पालकांनी त्यांच्या मुलाची गरज म्हणून तो काढायलाच हवा. या वेळामध्ये रोजच्या गोष्टी करत असताना पालक आणि मूल यामधला संवाद फार महत्त्वाचा असतो. मुलांशी मूल होऊन खेळून बघा. त्यांना भावनिक आधार तर द्याच, पण भावनांना पेलण्यासाठी सक्षम सुद्धा करा. काही वेळेस ना लहान मुलांना त्यांच्या भावना योग्य शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा वेळेस त्यांना लगेच तू स्टबन आहे, क्लिंगी आहे वगैरे असं लेबलिंग करून त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका. तुमची मुलंसुद्धा चुकत असतील, पण ती शिकतायत हे लक्षात ठेवायला हवंच ना. त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत तर ती शिकणारच नाहीत. त्यांच्या या गोष्टीला योग्य वळण आणि साथ पालकांनी दिली तर त्यांच्याकडून परत परत या चुका होणार नाहीत. पालकांनी मुलांसाठी आणि मुलांनी पालकांसाठी थोडा वेळ देणं ही गरज आहे. यासाठी थोडा मोठ्या मुलांबरोबर तुम्ही कॉफी विथ आई किंवा कॉफी विथ बाबा असं करू शकता. त्यांच्याबरोबर ट्रेकिंगला जा, नेचर वॉक करायला जा, एखादा मूव्ही बघायला जा. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा तुम्ही करा. लहान मुलांबरोबर म्हणजे 7 वर्षांच्या आतल्या मुलांबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये तुम्ही रमू शकता. एखादी ॲक्टिव्हिटी त्यांच्याबरोबर तुम्ही करू शकता. मुलांबरोबर भटकंतीला, पिकनिकला, खाऊ घेऊन बागेमध्ये जाऊ शकता. हे सगळं करत असताना फोटो आणि सेल्फी तर काढाच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मनात कायम जिवंत राहतील अशा आठवणी निर्माण करा. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.